महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। संचालक झाले असे अतुलजी सावे साहेब यांचं अभिनंदन। आणि यानंतर आपल्या धन्यवाद साहेब। खाली बसता तुम्ही, माती टाकला थोडी माग घेणार थोडं। देवा भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लाडक्या बहिणींनो। हम तुम्हारे साथ हैं देवा भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ओके ओके शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। जेवले नाही दिसतं, संजीवाने नाश्त्याची व्यवस्था केली नाही कुठे? अहो घोषणा दे ना सगळ्या व्यवस्थित। त्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त देवेंद्रजी जन्मोत्सव अंतर्गत हरित महोत्सव च्या आजच्या या ऑरिक सिटीमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे नेते, माजी खासदार, केंद्रीय माजी मंत्री डॉक्टर भागवत कराडजी, आमचे मित्र विधिमंडळातील आमचे सहकारी होते असे माजी आमदार संजय केणेकरजी, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष किशोर शितोळेजी, तसेच व्यासपीठावर उपस्थित MK देशमुख साहेब, ऑरिक सिटीचे मान्य अरुण दुबेजी, RDC जनार्दन विधातेजी, इकडे उपस्थित नगरसेवक रामेश्वर बादवेजी, दीपक डाकणेजी, संजय जोरेलेजी, तहसीलदार बिडवेजी, आमच्या केणेकरताई, तसंच संदीप गिरीजी, श्रीकांत देशमुखजी, रामा मुळेजी। रामा मुळेने पण आता साई टेकडीला जवळजवळ 1000 झाडं लावली असे रामा मुळेजी, चव्हाण मॅडम, कुटे सर, बीनाताई मिसाळ, राधाताई इंगळी, प्रियाताई वजे, आमचे मानकीकर सर, वाणी अभय जाधव, राहुल रोजतकर आणि सर्व पत्रकार बंधूंनो आणि आमच्या देवाभाऊच्या सर्व लाडक्या भगिनी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज अतिशय मोठा संकल्प घेऊन आमचे सहकारी संजय केणेकर यांनी आज इकडे या वृक्षारोपणाच्या कामाची सुरुवात केलेली आहे। आपल्याला माहिती असेल, देवाभाऊने 3 लाख कोटी झाडं असा विकसित भारताचा संकल्प केला आणि त्यातलाच एक भाग म्हणून महाराष्ट्रभर सगळीकडे वृक्षारोपण करायचं ठरलं। आणि संजूभाऊने नेहमीच प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतात, तसा ह्याच्यात पण पुढाकार घेऊन 5 लाख झाडं ही मराठवाड्यात लावायचा त्यांनी संकल्प केला। आणि त्या हिशोबाने सगळीकडे आज ते म्हणले प्रत्येक गावात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, त्यांच्या जवळचा कार्यकर्ता हे सगळे मिळून झाडं लावतात। आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज 10,000 झाडं या ऑरिक सिटीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये लावायचा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पारदर्शक सरकार चालवतात आणि नेहमी ते सांगतात की माझा वाढदिवस हा कुठलाही बॅनर लावू नका, जाहिरात टाकू नका,
ढोल ताशा वाजू नका, केक कापू नका किंवा कुठलाही उत्सव हा समाजाला उपयोगी असा उत्सव साजरा करा. आज अनेक ठिकाणी सकाळपासून आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प, गावातही वृक्षदिंडी, झाडाचे सकाळी 7 वाजेपासून कार्यक्रम चालू आहेत. अजूनही गावात मला 4 कार्यक्रम आहेत. संजूभाऊ म्हटले मला घाई आहे. संजूभाऊ मला घाई नाही आहे. जे देवेंद्रजींनी सांगितले तसा कॅन्सर पेशंटसाठी आपण बीड बायपासला अल्पाईन हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअप, आणि मध्ये आज लोकार्पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त असे अनेक उपक्रम आहेत. म्हणजे लोक उपयोगी मान्य देवेंद्रजींचा जो संकल्प आहे की आवाज जरा कमी होते, जोरात आवाज पाहिजे जरा. भारत माता की वंदे वंदे. आज महाराष्ट्र राज्याचे, आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक विकसित महाराष्ट्र होतोय असे माननीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी 5 लाख झाडं लावण्याचा संकल्प केला असे संजयजी केनेकर यांच्या नेतृत्वात प्रमुख अतिथी म्हणून जे उपस्थित आहेत, आपल्या राज्याचे मंत्री माननीय साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे, आरिक सिटीचे CEO अरुणजी डुबे, उपजिल्हाधिकारी माननीय जनार्दन विधाटेजी, तहसीलदार श्री बिडवेजी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी माननीय MK देशमुख, वन अधिकारी इनामदार, नगरसेवक रामेश्वर भादवे, जे चांगलं सूत्रसंचलन नेहमीच करतात असे दीपक डाकणे, सर्व अधिकारी, आमच्या केनेकर वहिनी आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये कुठलाही अभिचिंतनपेक्षा सामाजिक कार्यक्रम कसा, आणि त्याचाच एक भाग आज 5 लाख झाडं लावायचा संकल्प संजयजी केनेकर यांनी केला. अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे, कारण झाड जेवढं पवित्र त्याही पेक्षा झाडाचा उपयोग खूप मोठा आहे. आज आपल्याला माहीत आहे पाऊस कमी पडतोय, पर्यावरणामध्ये टेम्परेचर वाढतं आहे, पण ह्याला एकमेव जर काही मार्ग असेल तर झाडे लावणं. म्हणून देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी सांगितलं की प्रत्येकाने आपापल्या आईच्या नावाने एक झाड लावायचं. एक पेड माँ के नाम ही मोमेंट पूर्ण देशभर चालू आहे. त्याच धर्तीवरती माननीय देवाभाऊंनी संकल्प केला आहे विकसित महाराष्ट्रामध्ये 300 कोटी झाडं लावायचे. आणि म्हणून संजयजी केनेकर यांनी जो आज संकल्प घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या संकल्पामध्ये हजारो लोकांनी सहभागी होऊन जो मराठवाड्यामध्ये 46 विधानसभामध्ये 76 तालुक्यामध्ये जी झाडं लावणार आहेत त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो. पण हा कार्यक्रम फक्त झाडं लावण्यापुरता ठेवू नका. झाड लावण्याबरोबर झाडाचं संगोपन महत्त्वाचं आहे. म्हणजे पुढच्या वर्षी संजूभाऊ ही झाडं जगली पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आपण जबाबदारी द्या. आणि मला विनंती करायची, जो झाड लावतो त्यांनी येऊन पहा, हे आपल्या आईच्या नावाने झाड लावलं आहे, आपण लावलं आहे, म्हणून ही कशी जगेल त्यासाठी प्रयत्न करा. आणि आत्ताच माननीय किशोरजी आमचे जिल्हाध्यक्षांनी जो रेफरन्स दिला, सामाजिक वनीकरणाचे अधिकारी आहेत, त्यांच्यावर जबाबदारी आहे की ही झाडं जगली पाहिजे. म्हणून पाण्याची व्यवस्था असेल, कुंपण असेल, काय ते आपण करावं एवढीच विनंती करतो. माननीय किशोरजी यांनी जे रेफरन्स दिला की आत्तापर्यंत इतिहास पहा, प्रधानमंत्रीच्या घरावर कधीही मोर्चा निघत नाही, प्रधानमंत्र्यांच्या घरासमोर कधीही निदर्शनं होत नाहीत. होतात, सार्वजनिक ठिकाणी होतात, ते करायला लोकशाहीमध्ये होऊ शकतं आहे. पण आज काँग्रेसच्या माध्यमातून अशा प्रकारचं वातावरण, एक अराजकता, देशामध्ये अराजकता माजवायचं काम काँग्रेसवाले आणि विरोधी पक्ष करतात. आणि त्यांना आपण सर्वसामान्य जनतेने ज्या ठिकाणी अत्यंत शांततापूर्ण राहून
विकास कसा होतोय असं प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम चालू आहे, तर त्याला एक विरोध म्हणून भाजपतर्फे आम्ही आता काँग्रेसच्या भवनासमोर सुद्धा निदर्शनं करणार आहोत. त्याला सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढे या प्रसंगी बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. वंदे. आज आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री, अतिशय उत्तम प्रशासन, पारदर्शक कारभार यासाठी आणि शेवटच्या घटकाच्या विकासासाठी जागरूक असलेले आमचे लाडके देवाभाऊ उर्फ देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊंचे लाडके कार्यकर्ते ज्यांच्यावर खरंच देवाभाऊंचा जीव आहे अशा आपले माननीय माजी आमदार संजूभाऊ केनेकर साहेब यांनी आयोजित केलेलं हे वृक्षारोपण आणि त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर कराड साहेब, त्याचप्रमाणे माननीय विधाते साहेब, बिडवे साहेब, दुबे साहेब, वैशालीताई केनेकरजी, सर्वच इथे उपस्थित असलेले कार्यकर्ते, मातृशक्ती, मी सगळ्यांचं इथे अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि खरोखर माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ दरवर्षी वाढदिवस कुठलाही गाजावाजा, बॅनर, डीजे, केक कटिंग असं न करता सेवा प्रकल्प करण्याचा सगळ्या कार्यकर्त्यांना आग्रह करतात. आणि त्याच अनुषंगाने आज संजूभाऊंनी हा जो मोठा अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे वृक्ष लागवडीचा, ही काळाची गरज आहे. आज मागच्या गेलेल्या उन्हाळ्यातलं तापमान आपण पाहिलं आणि त्याला तोंड जर द्यायचं असेल तर आमच्या पुढच्या पिढ्यांना सुख द्यायचं असेल तर आम्ही झाडं लावली पाहिजेत. हे अतिशय महत्वाचं पुण्याचं काम संजूभाऊ आपण सगळेजण देवाभाऊंच्या नेतृत्वात करूया. आज पुढचे कार्यक्रम आहेत माननीय सावे साहेब, सगळ्यांनाच त्या कार्यक्रमांना जायचंय. पण आपण परवा माननीय मुख्यमंत्र्यांचं आव्हान ऐकलं की दिल्लीमध्ये काही राष्ट्रद्रोही शक्ती आपल्या मुलांना, आपल्या युवकांना घेऊन धुडगूस घालतायत. आज आपल्या देशाचं सर्वोच्च पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न, घेराव घालण्याचा प्रयत्न या राष्ट्रद्रोही ताकदींकडून झालेला आहे. आणि मित्रांनो, ज्या खरं तर देवेंद्रजीचे जन्मोत्सव, हरित महोत्सव हा 7 दिवसाचा सप्ताह आम्ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून लावतोय. निश्चितपणे प्रत्येक समाजाच्या घटकाला घेऊन, प्रत्येक वर्गाला घेऊन, प्रत्येक खऱ्या अर्थाने शाळा असो, महाविद्यालय असो, कार्यालय असो, सगळ्यांना प्रेरित करून आम्ही 5 लक्ष वृक्षाचा कार्यक्रम आम्ही 7 दिवसात करतोय. यामध्ये वृक्षदिंडी आहे, शपथपत्र आहे, शपथ घेण्याचं काम सुद्धा आम्ही या वृक्षाच्या बाबतीत करत आहोत. संगोपन, संवर्धन आणि संरक्षण ही त्रिसूत्री हाती धरून आम्ही हे वृक्षारोपण करीत आहे. पुढच्या वर्षी सुद्धा या वृक्षाचा वाढदिवस आम्ही करणार आहे. आणि निश्चितपणे आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या मुख्यमंत्र्यांचा, जे कणकर आहे, सक्षम आहे, पण संवेदनशील सुद्धा आहे. सामाजिक दायित्व समजून त्यांनी 300 कोटी वृक्ष या महाराष्ट्रात लावण्याचा संकल्प केला. त्याला सहभागाची चळवळ बनवण्याचं काम मी मराठवाड्यापासून करतोय. आणि म्हणूनच इथं ऑरिक सिटी इथं 5000 झाडं लावण्याचा आजपासून शुभारंभ करतो. आणि गुरुपौर्णिमेला 7 दिवसांची सांगता करून गुरुपौर्णिमेला माननीय देवेंद्रजींना या 5 लक्ष वृक्ष लावण्याची भेट मी देणार आहे. आणि याच्यात वैशिष्ट्य असं आहे की 1000 महिला, ज्या लाडक्या बहिणी आहे त्या 1000 महिला 56,000 झाडं लावून खऱ्या अर्थानं ही देवेंद्रजींना शुभेच्छा आणि भेट देणार आहे. कारण 56 त्यांच्या वयानुसार ते झाडं लावणार आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे एक आगळा वेगळा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पुढच्या वर्षी परत वाढदिवसाला या वृक्षारोपणाच्या आम्ही येणार आहे. ओके, थँक्यू.